लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचं उपबाजार आवार विंचूर ह्या ठिकाणी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बाजारभाव कमी पुकारल्यामुळे कांद्याचे थेट लिलाव जे तर ते बंद पाडले आणि नाशिक छत्रपती संभाजीनगर राज्यमार्गावर काही काळ त्या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे। त्यानंतर लासलगाव पोलीस स्टेशनचे जे काही सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत तर त्यांनी या ठिकाणी शेतकरी आणि व्यापाऱ्यांची जी तर ती मध्यस्थी केली। त्यानंतर पुन्हा लिलाव जे तर पूर्ववत सुरू झालेले आहेत। माझं नाव श्री अण्णाजी हरिभाऊ आरोटे, राहणार गाजरवाडी, तालुका निफाड। मी आज सकाळीच कांद्याची गुलटी घेऊन खादीची गुलटी घेऊन आलो आणि मार्केट सुरू झालं। सुरू झाल्याच्या नंतर 5-25 ट्रॅक्टरच्या पुढे माझा लिलाव होता। तो लिलाव होत आला, मी माझ्या ट्रॅक्टरवर आलो, फाळकं पाडलं आणि व्यापाऱ्यांनी मला कांदे खाली लोटायला सांगितले। मी लोटत राहिलो आणि माझ्या कांद्यासाठी 200 रुपयाची बीट दिली। बीट दिल्याच्या नंतर परत ती बीट एका व्यापाऱ्याने रिवर्स करायला सांगितली, 100 रुपये केली। 100च्या नंतर ती 150 रुपयापर्यंत गेली आणि त्याच्यावर तो लिलाव थांबला। आणि तिथून पुढं आत्ता सध्याची कांद्याची इतकी आताहात झालेली भावाच्या बाबतीमध्ये प्रत्येक शेतकरी एकदम मेटीकुटीला आलेला आहे। तर याच्यामध्ये ह्याच परिस्थितीमध्ये परत अशा जर बिटा चालल्या आणि व्यापारी जर अशा पद्धतीनं जर शेतकऱ्यांशी खेळी खेळून जर माल कमी भावामध्ये जर स्वतःच्या पदरी पाडून घेत असेल तर आमच्या शेतकऱ्यांचं होणार काय? आणि सध्या सरकारने सुद्धा या कामी लक्ष घालून शेतकऱ्याला जास्तीत जास्त 2 पैसे मालाचे कसे मिळतील आणि तो कसा वाचेल आणि शेतकऱ्याच्या आत्महत्या कशा थांबतील याच्याकडं राजकारत्यांनी लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे। आपण आता या ठिकाणी विंचूर उपबाजार आवारात या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी शेतकऱ्यांनी जो आहे तर तो आपला कांदा या ठिकाणी विक्रीसाठी आणलेला आहे आणि या ठिकाणी जे तर शेतकरी जे आक्रमक झालेले आहेत, कारण की उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही आहे आणि अशा पद्धतीने या ठिकाणी बाजारभाव मिळत आहे। एकीकडे जर बघितलं तर मागणीच्या तुलनेत अधिक कांद्याचा पुरवठा होत आहे आणि दुसरीकडे जे केंद्र सरकारने घेतलेला कांदा जो आहे तर तो थेट आता बाजारात उतरवला जातोय। त्याच्यामुळे कुठेतरी आता व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे। आणि आज जर बघितलं तर हा खादीचा कांदा जो आहे तर अक्षरशः याला 100 ते 150 रुपये म्हणजे 1 ते 1.5 रुपये इतका किलोला बाजारभाव मिळतोय। त्याच्यामुळे या ठिकाणी जो शेतकरी आहे तर तो त्याचा आणण्याचा जो खर्च आहे तर तो सुद्धा निघत नाही आहे। त्याच्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी काही काळ कांद्याचे लिलाव बंद पाडलेले होते। मात्र पोलिसांच्या मध्यस्थीने हे कांद्याचे लिलाव पूर्ववत सुरू झालेले आहेत। मात्र केंद्र सरकारने कांद्याचे बाजारभाव कसे वाढतील याकडे आता लक्ष देण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे। उमेश पारिक, TV9 मराठी, विंचूर, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।